अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर उर्दू न्यूज़ में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। मी गोविंद कदम निळा या गावचा रहिवासी असून या निळा, एकदरा आणि चिखली या गावातून जिल्हाधिकारी कार्यालयावर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलेला आहे। जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांना यांच्या समर्थनार्थ हा मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। यामध्ये 88 ट्रॅक्टरांचा समावेश आहे। त्या तिन्ही गावातून हजारो नागरिक या ठिकाणी आलेले आहेत। या मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या मागास झाल्यामुळे या समाजाची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे या समाजाला आमच्या समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज आहे। त्या कारणाने आज जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड या ठिकाणी हा ट्रॅक्टर मोर्चा आणण्यात आलेला आहे। यामध्ये 3 गावाचा समावेश झालेला आहे। निळा, एकदरा आणि चिखली हे गाव लोहा तालुक्यातील आलेगाव सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत। तरी या ठिकाणी सरकारने त्वरित आमच्या समाजाला आरक्षण देण्यात यावं ही विनंती करतो। जय जिजाऊ, मी नंदू जोगदान राहणार निळा या गावातून हजारो ट्रॅक्टर घेऊन मोर्चासाठी कलेक्टर ऑफिस येथे आलेले आहोत। आम्हाला फक्त शिक्षणामध्ये आरक्षण पाहिजे, आम्हाला दुसरं कुठल्या बी याच्यामध्ये क्षेत्रामध्ये आरक्षण नाही पाहिजे। तरी सरकारनं या आमच्या मोर्चाची दखल घेऊन लवकरात लवकर मनोज पाटील जरांगे यांच्या तब्येतीला जर बरं वाईट काही झालं तर खूप अवघड होणार आहे। तरी महाराष्ट्र शासनानं या मोर्चाची दखल घेऊन लवकरात लवकर आरक्षण जाहीर करावं ही नम्र विनंती। विनंती आहे की तुम्ही कमीत कमी पाणी तरी घ्यावे। आरक्षण आज मिळायचं ते उद्या मिळेल, पण हिऱ्यासारखे जरांगेजी वाचले पाहिजेत। लाख मिळले तरी 72, पण लाखोंचा पोशिंदा जगला पाहिजे। सरकारला एवढीच विनंती आहे की आम्हाला मराठ्यांना आरक्षण आहे। तुम्हाला मी एक मुलगी म्हणून सांगू इच्छिते की मागे 2 दिवसाखाली देवेंद्र फडणवीस बाहेर गावी गेले होते, तेव्हा त्यांची मुलगी आल्यानंतर त्यांना मिठी मारते। तर विचार करा की जरांगेची मुलगी त्यांच्या वडिलांपासून 2 महिने झाले लांब आहे, तर तिचा जीव कसा करत असेल। म्हणून सरकारला विनंती आहे की त्या मुलीची इच्छा पूर्ण करा, तिला तिच्या वडिलांना भेटवा। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। नमस्कार, माझे नाव तनुजा मारुती जोगदा। आम्ही इयत्ता 8वीतील विद्यार्थिनी आलेलो आहोत। आम्हाला शिक्षणासाठी सरकारने आरक्षण दिलंच पाहिजे। आमचे आई वडील रात्रंदिवस कष्ट करतात व जगवतात आम्हाला। असे का आम्हाला जर आरक्षण भेटलं तर आम्ही जगायचं कसं? कसं आम्ही इथं 5 गावातून विद्यार्थी आलेले आहोत। इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षण आहे, आम्हाला आरक्षण आहे। जर मराठ्याला आरक्षण नाही मिळालं तर कसं होईल? एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते। अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान। हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा। लेटेस्ट न्यूज़ के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज़, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।